जर तुम्ही घरमा लहान पोरं असतील आणि त्यासले ते भाजी चपाती खाऊ घालणं म्हणजे खूप मोठा टास्क वाटत असेल ना तुम्हाला, खूप मोठी जिम्मेदारी वाटत असेल ना, तर हाय रेसिपी ट्राय करा. तुम्हाला अजिबात खाऊ घाला आणि गरज स्वतःहून खाते नाही गॅरंटी मी देस तुम्हाला. लिखील मनाकडून तर त्या मनभर किंवा पोटभर नाही खात त्याच नाही आवडीशील तर गॅरंटी मी पण हेच खायची मोठी व्हायला. तर त्यांच्यासाठी ना जिथली चपाती तुम्ही लहान पोरसला खाऊ घालणे तिथली हातवर मोडी लेवाने मस्त. थोडी जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही अशी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकतास. जास्तच लहान लेकरं असतील तर त्याला मस्त मोडी लेवा आणि त्यांना गुळ टाका ना, जिथलं आपले गोड आवडस लहान पोरसला आवडस त्याप्रमाणे किसिशीन नाही तर कुटीश आपलं बारीक कट करशील कापीशील ना, तर बाकीनं तुम्ही तेल पण टाकू शकतास, बाकीनं तूप पण टाकू शकतास. मला तर तूपपेक्षा तेलच आवडस म्हणून मी तेलच बनवा छान. आता हातवर ना खूप मसळा आणि मसळीची वगैरे तर देखू शकतास. गुळ कलर रेडी आहे. आणि ना कोणाला कोणाला असं गुळकाला आवडत नाही तर मी ना लाडू सुद्धा बनवू शकतोस. मी बाकीना लाडू सुद्धा बनावात आणि बाकीना गुळकाला बनावा. तर जास्त तर पोरं लाडूच खातच, पण मोठा असले जर बनावा नसेल तर गुळकाला बनावा. आणि बनावा नसेल ना तर मस्त छोटा छोटा लाडू बांधीशील द्यावा ना. त्या एक या दोन चपाती कवा संपात टाकतील तुम्हाला यकीन पण होणार नाही. फक्त एकदा ही रेसिपी ट्राय करा, नक्की ट्राय करा.